देवोचितं देवं वन्दे जगद्गुरुं। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्य आत्मरूपा। ऐके द्वैताचा ठावोची फेडी ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी तरी अर्जुनी पडी गोडी नासेल हन म्हणून ते असे बोलणे नवे सपात्र आड लावणे केले मनची वेगळं वाढे भोगावया। एक कल्पना ज्ञानेश्वर महाराज मांडतायत की द्वैताचं समूळ नाश केल्यानंतर मागमूसही इथं राहणार नाही। सविलास महामोह आहे ना, महामोह ग्राहक ग्रासईक कर्मणी आपण म्हणतो। त्याचा सविलास म्हणजे त्याचं मूळ जे कारण आहे ते आणि त्याचा जो संपूर्ण विस्तार आहे तो सगळा विस्तार। द्वैत कशाला उत्पन्न होतं म्हणजे अज्ञानाने उत्पन्न होतं। अज्ञान आणि अज्ञानजन्य जेवढे काही पदार्थ आहेत हे सगळे द्वैत आहे। या सगळ्यांचा समूळ नाश झाल्यानंतर ब्रह्मविद्या प्रगट होते। ब्रह्मविद्या प्रगट होण्याचं कारणच ते आहे किंवा ब्रह्मविद्या प्रगट झाल्यानंतर हे होतं। द्वितीयाद्वै भयम भवती। एरवी मात्र द्वैतामध्ये भीती वगैरे असते पण या अवस्थेत भीती वगैरे नसते। पण या अवस्थेत एक गोष्ट होते की सगुण असं काही दिसत राहत नाही, सगुण काही राहत नाही। ब्रह्मविद्या प्रगट झाल्यामुळं निर्गुणाचं ज्ञान होतं ब्रह्मविद्येच्या द्वारा आणि म्हणून सगुण जे आहे ते राहत नाही। ज्ञानोबाराय असं म्हणतात की भगवंताच्या मनात असा विचार आला की जर समजा द्वैताचा नाश करणारी ब्रह्मविद्या या अर्जुनाला प्रगट करावी तर अर्जुनाच्या मनामध्ये काय होईल की ब्रह्मविद्या प्रगट होईल पण त्याच्या मनात असलेलं जे सगुणाबद्दलचं प्रेम आहे ते सुद्धा नष्ट होईल ना। म्हणून त्याचा काय विचार करावा, त्या सगळ्याच्या प्रेमाची गोडी जी आहे ती नाहीशी होईल। म्हणून भगवंताने काय केलं, म्हणून ते तैसे बोलणे नवे सपात्र आड लावणे। मग भगवंताचं ते बोलणं म्हणजे प्रेमाचा नाश करण्यासाठी ते बोललं नव्हतं तर कशासाठी होतं म्हणाले तर केवळ पडदा जो पडलेला आवरण पडलेलं आहे तेवढं दूर करण्यासाठी त्यांनी केलं। म्हणून केवळ मनच वेगळं भगवंताने आणि म्हणजे याचा तात्पर्य अर्थ असा आहे की भगवंताच्या मनामध्ये असा विचार आला आहे की अद्वैत ज्ञान झाल्यानंतर सगुण काही राहत नाही ना। सगुण काही राहत नसल्यामुळं सगुणावर पूर्ण सगुणाचं जे प्रेमाची गोडी आहे ती पण नष्ट होईल आणि निर्गुणच दिसणार म्हणून प्रेमाची गोडी नष्ट होणार। भगवंताच्या मनामध्ये असं आहे की याला अद्वैतही कळावं आणि सगुणाची याची गोडी नष्ट होणे ही भगवंताची इच्छा आहे। म्हणून त्यासाठी भगवंतांनी काय केलं म्हणाले की त्याचं मन वेगळं तयार केलंय। एक कल्पना ही कल्पना उत्प्रेक्ष आहे। या उत्प्रेक्षित केली मनची वेगळं वाणे भोगावया म्हणजे सगुणाचं प्रेम भोगण्यासाठी मन एक निर्माण करून ठेवून दिलं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो जिवंत मनुष्य आहे ज्याला अद्वैताचं ज्ञान झालं आहे त्याला मन आहे की नाही, जीवनमुक्त जो असेल तो असेल त्याला मन असणारच आहे ना। मन आहे म्हणजे मनाची वृत्ती येणारच की नाही। भलेही मनाच्या काय पद्धतीला त्याचा मूळ अविद्या नष्ट झाली, अविद्या नष्ट जरी झालेली असली तरी ज्याला नाही म्हणालो वेदांतांच्या म्हणण्यानुसार काय आहे की अविद्या नष्ट झाल्या झाल्या काही शरीर पडत नाही, लगेच तो काही मनुष्य मरत नाही, मोक्षाला लगेच जात नाही, तो जीवनमुक्त राहतो। का जीवनमुक्त राहतो तर म्हटलं की त्याचं जे काही ज्या कर्मानं हे शरीर सुरू झालेलं आहे, ज्या प्रारब्धाने हे शरीर सुरू झालेलं आहे ते प्रारब्ध संपेपर्यंत हे शरीर तसंच राहतं। यावत संपातम उषित्वा, जोपर्यंत ते नष्ट होणार नाही। म्हणजे आता आयुष्य समजा 80 वर्षाचं आहे गृहीत धरा, 60व्या वर्षी एखादा ब्रह्म साक्षात्कार झाला, पुढे 20 वर्ष त्याचं आयुष्य गेले तर काही 60व्या वर्षी त्याचं शरीर पडत नाही, 20 वर्षापर्यंत त्याला ते शरीर चालवावं लागतं। ते चालतंच ते म्हणजे भगवंताचं हे सांगितलं। मग हे कसं चालतं तर त्याला त्यांनी सांगितलं की अविद्या लेश राहतो। अविद्येचं काय राहतो, लेश। म्हणजे जसं त्याला त्यांनी उदाहरण 2-3 दिलेत की आपण गाडी चालवत असलो आणि गाडी चालवता चालवता वेगामध्ये गाडी बंद केली तरी त्या वेगाचा संस्कार काही वेळ राहिल्यामुळं बराच वेळ पुढे गाडी तशीच चालते
म्हणजे तुम्ही जरी ती बंद केलेली असली, हा आपल्याला आत्ताचा नेहमीचा अनुभव आहे, आपण बाईक चालवणाऱ्या लोकांना हा अनुभव आहे, किंवा दुसरा रोजचा घरचा अनुभव त्यांनी दिलाय, म्हणजे तो तुम्हाला आवडणारा सांगतोय मी दृष्टांत. तो म्हणजे कोणता, की लसण कुठला लसण कुठला आणि त्या खलबत्त्यात लसण कुठला आणि खलबत्ता धुतला तरी वास राहतो की नाही, तसं अविद्या नष्ट जरी झाली, कळलं का, त्या अविद्या नष्ट जरी झाली तरी त्या अविद्येचा वास राहतो आणि त्या वासावर पुढलं 20 वर्ष त्या माणसाचं आयुष्य चालतं. मग याच्यामध्ये त्याचं मन काय, मग आता ते मन तर तसं कार्यकारिणी करत नाही ना. पण ज्ञानोबारायांचं म्हणणं, ज्ञानोबारायांनी त्याची एक कल्पना अशी केली की अर्जुनाला जीवनमुक्त करून त्याच्यावर त्याच्या ठिकाणी जे काही सगुणाचं प्रेम आहे ते प्रेम नष्ट होऊ नये म्हणून ते प्रेमसुख त्याला नीट भोगावता यावं म्हणून केले मनाची वेगळवाणे भोगावया, म्हणून त्याचं एक वेगळं मन त्याला देऊन ठेवलं की त्या मनाच्या द्वारा म्हणजे त्याची मनोवृत्ती अन्य कुठे जाणार नाही, त्याची मनोवृत्ती संसारात जाणार नाही, पण ती प्रेमसुखाकडे जाईल, कोणत्या सगुण प्रेमसुखाकडे जाईल अशी व्यवस्था भगवंतांनी केली असं ज्ञानोबा यांना म्हणायचंय. म्हणजे द्वैताचाही नाश करून, म्हणजे या सगळ्या ओळीवरून काय तात्पर्य होतं की द्वैताचा अविद्येचा नाश करून पुन्हा भगवंतांनी विचार केला की जर द्वैताचा नाश झाल्यानंतर याचं प्रेम सगुणाच्या ठिकाणचं याचं प्रेम नष्ट होईल, ते तर रक्षण केलं पाहिजे, मग त्यासाठी मनाची गरज आहे, म्हणून तेवढ्यापुरतं भगवंतांनी मन त्याला ठेवलंय, त्या मनाद्वारा तो ते करतो. पण त्या मनामध्ये काय होतं, सगुण भक्तांची प्रेम असल्यामुळं त्या असं ज्याला मन दिले म्हणजे ज्याची आता अविद्या नष्ट झाली, अविद्या नष्ट झाली म्हणजे कोणता भाव होतो, तर सोहम भाव येतो. इथं ज्ञानोबायांनी सगळ्या कल्पना केल्या, त्या कल्पना नीट समजून घेतल्या पाहिजे, त्याच्यात मूळ संकल्पना पण नीट लक्षात घातल्या पाहिजेत. अविद्या नष्ट तेव्हाच होते ज्यावेळेस अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान होतं, सोहम तो मी आहे हे ज्ञान भाव ही वृत्ती ज्यावेळेस तयार होते, ही वृत्ती पहिल्या क्षणी तयार होते आणि ब्रह्मप्रकाशित झालं की लगेच ती वृत्ती पण नष्ट होते. ती वृत्ती जर राहिली तर पुन्हा द्वैताची आपत्ती येते, हे लक्षात ठेवा, कारण वृत्ती सुद्धा मनाचाच भाग आहे. त्या वृत्तीनं अज्ञान नष्ट केलं, अज्ञान सोडून बाकी सगळ्या गोष्टी पण नष्ट केल्या अज्ञानाबरोबरच्याच, त्यामुळं ही वृत्ती सुद्धा टिकत नाही. ही वृत्ती जर टिकली तर या वृत्तीला मारणारी दुसरी वृत्ती होते की नाही असा प्रश्न येतो. समजा या वृत्तीला मारणारी दुसरी वृत्ती होते असं म्हटलं म्हणजे अहम ब्रह्मास्मी वृत्ती झाली, या वृत्तीनं काय केलं, इतर सगळ्यांना मारलं आणि या वृत्तीला मारण्यासाठी अजून एक वृत्ती निर्माण होते असं जर म्हणलं तर मग असं होतं की अहम ब्रह्मास्मीला मारणारी जी दुसरी वृत्ती आहे त्या दुसऱ्या वृत्तीला मारणारी कोणती वृत्ती आहे असा पुन्हा प्रश्न येतो, म्हणून तिसरी मानावी लागते. मग त्या तिसरीला मारण्यासाठी चौथी मानावी लागते, चौथीला मारण्यासाठी पाचवी, म्हणजे असं कितीतरी वृत्त्या माराव्या लागतात. म्हणून वेदांतांचं म्हणणं काय आहे की अहम ब्रह्मास्मी ही वृत्तीच स्वपर विरोधी आहे. ही वृत्ती काय करते, स्वतःचाही नाश करते आणि पर म्हणजे इतराचाही नाश करते. जसं निवळीचं बीज किंवा करंजाचं बी हे पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाणी स्वच्छ करण्यासाठी जसं आपण ते तुरटी वगैरे फिरवतो त्याचप्रमाणे ते निवळीचं बी पण पाण्यामध्ये टाकतात, करंजीचं बी. ते काय करतं करंजीचं बी, ते पाण्यामध्ये वर जेवढं काही घाण आहे ती सगळी घाण तो खाली ठेवतं, ते खाली नेतं आणि ते नेत असतात ते बी कुठे राहतं, तर बी सुद्धा स्वतः खाली जातं. म्हणजे त्या इतर सगळं घाण घेऊन ते स्वतः खाली जातं. त्या बीला खाली नेण्यासाठी दुसऱ्या काही बीची गरज नाही पडत. तसं या वृत्तीला मारण्यासाठी दुसऱ्या वृत्ती करंजीचं बी म्हणतात त्याला, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात करंजी म्हणतात, त्याच्यात इकडे निवळीचं बी म्हणतात आपण, निर्वळीचं. तर ते बी जे आहे तर ते जसं बी काम करतं तसं अहम ब्रह्मास्मी वृत्ती हे काम करते. त्यामुळे या वृत्तीच्या द्वारा काय प्रगट होतं तर फक्त आणि फक्त ब्रह्म प्रगट होतं, सोहमभाव प्रगट होतो, म्हणजे ही वृत्ती सोहमभाव. आता हा जो सोहमभाव आहे हा सोहमभाव सगुण प्रेमाला त्रास देतं. सगुण प्रेमामध्ये द्वैतच अपेक्षित आहे, कळलं का, तिथं सोहमभाव नाही चालत. सोहमभावामध्ये निर्गुण अपेक्षित आहे आणि सगुण प्रेमामध्ये द्वैतभाव अपेक्षित आहे. आता ज्ञानोबा काय म्हणतात की जरी त्यानं मन ठेवलं तरी त्या मनाला काय होतं, म्हणजे जया सोहम भाव हा अटकू, त्या मनाला सगुण प्रेम ज्याच्या ठिकाणी प्रचंड आहे अशा माणसाच्या मनाला सोहम भाव हा काय अटकवणार आहे.
एक अडथळा आहे, तो स्वयंभाव त्याला अडथळा होतो. आणि त्यामुळं मोक्ष सुखा लागूनी रंकू हा स्वयंभाव काय करतो, तो सगळं प्रेम देत नाही. त्याचं काम काय, मोक्ष सुखाकडे जाण्याचं काम आहे. म्हणजे तो मोक्ष सुखाचा कोणी रंकू आहे, म्हणजे दीन आहे, मोक्ष सुखासाठी रंकू आहे, दीन झालेला आहे. तयाची दिटीचा झणे कळंकू लागेल तुझ्या प्रेमा. आणि त्यामुळे सगुण भक्त असलेल्या माणसाला जर कदाचित ब्रह्म निर्गुण ज्ञान झालं तर एक प्रकारे त्याला या निर्गुण ज्ञानाचा कलंकच लागतो. असं श्रीकृष्ण मनामध्ये अर्जुनाच्या बद्दल कल्पना करतायत. ही सगळी कल्पना आहे. हा सगळा जो हे 2-3 ओव्या जे आहेत ह्याचा मूळ श्लोकाशी काही संबंध नाही, याचा फक्त कल्पनेशी संबंध आहे. कळलं, ही कल्पना ते करतात. या कल्पनेनं त्यांना काय सांगायचंय की भक्त्यर्थं कल्पितं द्वैतम अद्वैतादप्य सुंदरम, असं मधुसूदन सरस्वतीचं एक वाक्य की भक्तीसाठी कल्पलेलं द्वैत हे अद्वैतापेक्षा चांगलं आहे. म्हणजे 2 प्रकार आहेत द्वैताचे. एक सहज निसर्गता आपल्याला प्राप्त झालेलं द्वैत, जे आपण आपल्या सगळ्यांना ते अज्ञानानं आलेलं आहे आपल्याकडे द्वैत, त्या अज्ञानानं आपल्याला जमलं तर हे द्वैत त्रासदायक आहे. हे द्वैत काय त्रासदायक आहे. हे द्वैत त्रासदायक असल्यामुळे याची निवृत्तीसाठी सगळा खटाटोप आहे. पण हे द्वैत निवृत्त झाल्यानंतर पुन्हा परमात्मा काय करतो, असे जे सगुण भक्त उपासक आहेत त्या लोकांसाठी पुन्हा एक वेगळं मन तयार करतो, जे मन या अज्ञानापासून झालेलं नाहीये असं समजा गृहीत धरा, किंवा जरी झालं असेल कल्पना करा, किंवा ते मिथ्याच आहे पण तरी सुद्धा ते नाटक असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी ही कल्पना निर्माण होते आणि मग ते द्वैत कल्पितात पुन्हा दुसऱ्यांदा. आता हे दुसऱ्यांदा कल्पिलेलं जे द्वैत आहे ते मात्र अद्वैतादपि सुंदरम आहे. त्या अद्वैतापेक्षाही सुद्धा आहे, कारण तिथं या द्वैत म्हणजे ही ज्ञानोत्तर भक्ती झाली. ही भक्ती कोणती झाली, ज्ञानोत्तर. म्हणजे ज्ञान झाल्यानंतर वस्तुतः इतर सगळ्या भक्तीचं परिणती ज्ञानात आहे. तुम्ही नवविधा भक्ती जी घेतली, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे आत्मनिवेदन म्हणजे ज्ञानी भक्ती. भगवंतही भक्तामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञानी भक्त, ज्ञानीत्वात्मे मी म्हणतो असं म्हणतो. तर ही आत्मनिवेदन भक्तीमध्ये इतर सगळ्या भक्तीची परिणती आहे. म्हणजे परिणाम, इतर सगळ्या भक्तीचा परिणाम कुठे झाला पाहिजे तर आत्मनिवेदनात झाला पाहिजे. पण आत्मनिवेदन झाल्यानंतर मात्र पुन्हा द्वैत हे भक्त कल्पितात किंवा भगवंत कल्पितो, कोणी म्हणा काही म्हणा, शेवटी कल्पनाच येते. ती कोणी कल्पिले, हा मग कल्पक कोणी याचा विचार करायची गरज नाही. तो भक्त कल्पितो किंवा द्वैत कल्पितो. तो कशासाठी तर अद्वैतादपि सुंदरमसाठी, अद्वैतापेक्षाही जास्त सुंदर सौख्य मिळावं, म्हणजे सगुण भक्तीच्या प्रेमापोटी. कारण काय होते, ज्ञान जरी झालं तरी मुळात त्यांच्या ठिकाणी जो भाव असतो तो नष्ट होत नाही, हे पण लक्षात घ्या. एक दुसरा असं आहे की आजीवन त्रयसेव्या वेदांतो गुरुरीश्वरा आदो ज्ञानाप्तये पश्चात कृतज्ञत्व निवृत्तये, असा पण एक नियम आहे की आयुष्यभर त्या साधकानं या तिघांची सेवा केली पाहिजे. वेदांताचं म्हणजे वेदांत शास्त्राची, गुरुची आणि ईश्वराची, या तिघांची सेवा त्यांनी केली पाहिजे. कशासाठी तर म्हणजे सुरुवातीला ज्ञानप्राप्तीसाठी सेवा केली पाहिजे आणि ज्ञानप्राप्त झाल्यानंतर जी सेवा करायची ती आपल्या ठिकाणी कृतज्ञतेचा दोष राहू नये म्हणून करायची. म्हणून भक्त्यर्थं कल्पितं द्वैतम अद्वैतादपि सुंदरम याचं हे पण विवेचन आहेच आहे की पुन्हा का भक्ती करायची, तर ती पुन्हा भक्ती करायची ती कृतज्ञतेचा दोष लागू नये असं आहे. शिवाय गुरुच्या बाबतीत असं सांगितलं की संपूर्ण ह्याच्यामध्ये त्रैलोक्यम अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह, असा पण एक नियम आहे. म्हणजे हा सगळ्यांना लागू पडणारा नियम आहे की अद्वैत भावना सगळ्या लोकात करावी, पण गुरुशी कधी अद्वैत भावना करू. म्हणजे आपण गुरुन मी एकच झालो असं नाही. गुरु नेहमी आपल्यापेक्षा उच्चच, गुरुचं स्थान उच्चच, त्यामुळे त्याच्याशी अद्वैत भावना असता का नाद्वैतम गुरुणाचं. इथे द्वैत कल्पावंच लागतं. अद्वैत भाव झाल्यानंतर, प्रगट झाल्यानंतर म्हणजे ईश्वराबरोबरही द्वैत कल्पावं लागतं आणि गुरु बरोबरही द्वैत कल्पावंच लागतं. कारण काय, त्याच्यामध्ये हे 2-3 गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर त्यातली जी पहिल्यांदा आपल्याला खरं वाटून आपण जे सुखदुःख भोगतो
ज्यावेळेस आपण ते नाटक म्हणून बघतो त्या नाटकात आनंद येतो. बघा तुम्ही नाटकाचं जर पाहिलं, नाटक, कादंबरी, सिनेमा, कोणतीही गोष्ट बघा, त्याचा अंत जरी, शेवट जरी त्याचा वाईट झाला तरी रसिकाला आनंद मिळतो की नाही? प्रेक्षकाला नाटक पाहिल्यानंतर आनंदच मिळतो. म्हणजे त्या नाटकाची ट्रॅजेडी जरी असली अंत, तरी सुद्धा आनंदच मिळतो. म्हणजे त्याच्यात कुठलाही भाव येऊ द्या किंवा कुठलाही रस येऊ द्या, करुणा रस येऊ द्या, नाहीतर शृंगार रस येऊ द्या, किंवा वीर रस येऊ द्या, किंवा अद्भुत रस येऊ द्या, त्या सगळ्या रसाची परिणती कशात होते? आनंदामध्ये होते. रस शब्दाचा अर्थच तो आहे. रस म्हणजे काय? आनंद. रसो वैसाहा रसगुंघे वायम लब्ध्वानंदी भवती, असं तैतृ उपनिषदात म्हटले की परमात्मा हा रसस्वरूप आहे. सहा म्हणजे तो परमात्मा, अयम रसहा, रस आहे. आपल्याला जो रस प्राप्त होतो तो परमात्माच आहे. तर रसाच्या द्वारा आपल्याला आनंद प्राप्त होतो. तर जसं नाटकामध्ये आपण नाटक केल्यानंतर आपण ते सगळं पाहतो, नाटकात रडलं तरी आपल्याला आनंद होतो, नाटकाची परिणती जरी वाईट झाली तरी आपल्याला ते पाहून आनंद जसा होतो, तसं द्वैत कल्पिल्यानंतर या साधकांना आनंद व्हायला लागतो. आता ते सुखदुःख माझं म्हणून म्हणत नाहीत ना, आपल्यात त्यांच्यामध्ये हा मोठा फरक राहतो. हे सुखदुःख नाटकासारखं जे बघतात त्यांना सगळं माहितच असतं काय होणार आणि काय होणार नाही. ते सुखही माहीत असतं, दुःखही माहीत असतं, काय जे येईल ते येईल. कारण कोणी काही बोललं तरी चालतं, कोणी नाही बोललं तरी चालतं, कुठल्या अवस्थेमध्ये ते राहतात. कारण ते त्याचं आता ते नाटक म्हणून त्याच्याकडे पाहतात. एखादा नट जसं नाटकामध्ये काय करावी ना, मग संन्यासाचं पुढे असो, हा करू शकतात, कुठली उपासना करू शकतात, संन्यासी पण करू शकतात, काय अडचण नाही. संन्यासाने निर्गुणच उपासना करायला असा काही नियम नाही आहे. टेंबेस्वामी एकमुखी दत्ताची उपासना करतच होती की, त्याचं काय? टेंबेस्वामी काय सगळेच आणि शंकराचार्य वगैरे सगळे उपासक जे आहेत, या सगळ्या शंकराचार्यांची उपासना सगुणाचीच आहे की. पीठावर आता बसलेले जे लोक आहेत ते स्वतः पूजा करतात, ते सगळे सगुणाची उपासना. सगुणाचा निषेध कुठंच नाहीये, पण सगुणाचा निषेध नाहीये. ओमचं जे प्रतीक आहे, निर्गुणाची उपासना म्हणजे साक्षी भावाने बघत राहणे, एवढं एकच तात्पर्य, दुसरं काही नाही. नुसतं ध्यान. उपासना या शब्दाचाच अर्थ मुळात ध्यान आहे. पूजा वगैरे कर्मात येतं. पूजा वगैरे जे आहे ना, हे उपासनेत येत नाही. जपही उपासनेत येत नाही, तो कर्मातच येतो. उपासना शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्या वस्तूच्या ठिकाणी, एखाद्या बिंबाच्या ठिकाणी म्हणा, शालिग्रामाच्या ठिकाणी म्हणा, कुठे म्हणा, तुम्ही ती दृष्टी करून ध्यान लावणं, त्याला उपासना म्हटलंय. उपासनं नाम काय? विजातीय प्रत्ययांतररहित सजातीय प्रत्यय प्रवाह. असं सजातीय प्रत्यय प्रवाह म्हणजे वृत्ती आपल्या अखंड तदाकार करण्याचा प्रयत्न, म्हणजे ध्यान लावणे हेच उपासना वस्तुधा. आपण आत्ता ज्याला उपासना म्हणतो, पंचपदीला उपासना म्हणतो, आपण स्तोत्र म्हणण्याला उपासना म्हणतो, ही उपासना नाही आहे. उपासना शब्दाचा मूळ अर्थ आहे हे सगळं कर्मामध्ये येतं, हे सगळं कर्म आहे. याच्याद्वारा आपण ते स्तोत्र वगैरे म्हणून देवतेला स्तुती करतो. उपासना शब्दाचा मूळ अर्थ असा आहे की ध्यान. तशी एकाकार वृत्ती करायची. रामाची मूर्ती समोर ठेवली, सगुण असो की निर्गुण असो, काय असेल ते, तर ते आपली रामाची वृत्ती सारखी राहिली पाहिजे. ती हे सगुण उपासना झाली. हे निर्गुण करा तुम्ही, हे काही नाही म्हणून समजा, हे सगळं मिथ्या असं समजत करायची निर्गुण उपासना. म्हणजे नेती भगवंताला प्राप्त करण्याचे हे दोनच मार्ग आहेत. नते ओमिती प्रोचो धनेती वादिना हा आहे की नाही त्या भागवतामध्ये सुद्धा, की त्याचा अर्थ तात्पर्य हाच आहे की ओम ओम ओमचं तरी अवलंबन करा, नाही तर नेतीचं तरी अवलंबन करा. व्यतिरेक करा, नाहीतर ओम करा. ओमनं सगुणोपासना होईल. सगुणोपासनाच्या द्वारा मग पुढे तुम्हाला निर्गुणाचाच काय साक्षात्कार व्हायचा तो होईल. किंवा नेतीने असेल अधिकार, तुमची तेवढी तयारी असेल, मनाची शुद्धता असेल, किंवा ग्रहण करण्याची पात्रता असेल. कारण ग्रहणाची पात्रता आवश्यक आहे. सर्वात महत्वाचं काय, ज्ञानाच्या बाबतीमध्ये ते ज्ञान ग्रहण नाही झालं तर ते कळत नाही ना काही. निर्गुणोपासनेला आपल्याला तो त्रास आहे. सामान्य माणसाला निर्गुणोपासनेला काय करावं हेच कळत नाही. मग त्याला काही करायचं नसतं, हे खरं उत्तर आहे त्याचं. कळलं का? काही करायचं नसतं, पण काय करावं असं विचारतात लोक. कारण त्याचं कारण आपल्यावर तो संस्कार तोच आहे ना.
आपल्याला संस्कार सगुणाच आहे, तेव्हा काहीतरी करावं लागतं असं वाटतं. पण वस्तुतः म्हणून हे तुमच्या शक्तिपादात काही करू नका म्हणून सांगतात की नाही, त्याचं कारणच ते निर्गुणाकडेच नेणार आहे. शक्तिपादात ते काय म्हणतात, तुम्ही डोळे मिटून बसा फक्त, बाकी काही करू नका. ध्यान लावण्याचा पण प्रयत्न करू नका म्हणतात ते. कशामुळं की आपल्या मनामध्ये येणारे जे काही विचार आहेत, चांगले वाईट काय जे असतील, त्याच्याकडे तुम्हाला त्रयस्थपणे पाहता आलं पाहिजे. हे पहिल्यांदा त्यांची हे आहे. हे पाहण्याची सवय जितकी तुमची वाढली तितकी तुमची ती मनाची एकाग्रता वाढायला लागते. मग ध्यानामध्ये सुरुवातीला, म्हणून मी त्या दिवशी पण विवरण करताना याच्या आधी योगाचं 2-3 वेळा विवरण केलं. तर योगामध्ये सुद्धा सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी आहे. सविकल्प समाधीमध्ये समोर ध्यान वगैरे सगळं अपेक्षित आहे, पण निर्विकल्प समाधीत ते काहीच नकोय. समाधी पण समाधी म्हणजे काय? हा, म्हणजे ध्यान म्हणजे पण शरीराशी संबंध सुटला पाहिजे ना, त्याचा शरीराशी संबंध सुटला पाहिजे. कळलं? जसं झोपेमध्ये आपला शरीराशी संबंध नसतो. लोकांना वाटतं की आपण जिथं आहोत. वेदांत धडधडीत म्हणतं की हे सगळं भ्रम आहे म्हणून. माणूस तिथे नसतोच. झोपलेला माणूस 2 तास गेले ते एक प्रकारे ती नित्य प्रलय आहे. वेदांताच्या मतानुसार सुषुप्ती अवस्था जी आहे 2 तासाची, जी एकदम गाढ निद्रा लागते, ते तर कोणी ओरडलं तरी आपल्याला ऐकू येत नाही लवकर, किंवा हलवलं काही केलं तरी ऐकू येत नाही. का नाही? त्याचं कारण ते आपलं आणि त्या शरीराचं कनेक्शनच संपलेलं असतं. माणूस मेलेलाच असतो. वस्तुस्थिती सांगतो मी तुम्हाला. हा शब्द वापरला तर लोकांना वाईट वाटायचं, पण वस्तुस्थिती अशी की तो त्याचा आणि शरीराचा संबंधच असतो. वेदांत म्हणतात त्याला नित्य प्रलय. ज्यावेळेस त्याचे जागृत होण्याचे कर्म काम करायला लागतं, त्यावेळेस ते पुन्हा वापस येतं. म्हणून सुषुप्ती अवस्था मध्ये आपल्याला केवळ आणि केवळ सुखाचीच अनुभूती येते, अन्य कुठल्याच गोष्टीची अनुभूती येत नाही. गाढ झोपेमध्ये दुसरं काहीच आपलं दुःख कधीच होत नाही. आपल्याला किती डास चावले, काही जरी झालं तरी काही होत नाही. बघा तुम्हाला एकदा झोप चांगली लागण्याची परिस्थिती उद्या, कोणी किती बाहेर ओरडू द्या, काही उद्या ढंढण आवाज झाला तर तुम्ही झोपी जाता, त्याचा काही परिणाम होत नाही. ते जेव्हा झोप लागत नाही तेव्हा हे सगळे परिणाम असतात या सगळ्याचे. ह्याच्यामुळे झोप लागली नाही, त्याच्यामुळे झोप लागली नाही. झोप लागण्यासारखी स्थिती येऊ द्या, ते काही वाजवलं तरी वाज येत नाही. याचं कारण काय की त्यावेळेस बरोबर तुम्ही पूर्णपणे त्यात लीन झालेला असता, आणि त्यामुळे तुमचा आणि शरीराचा संबंध नसतो. प्रमादाच नाहीये. ज्याला एक कळायचं तोच नसतो इथं, तेव्हा कळत नाही काही. तेव्हा सुषुप्ती अवस्थेत फक्त सुख असतं, तर समाधी अवस्थेत असतं, निर्विकल्प समाधी अवस्थेत तसं असतं. तर तिथं मात्र सगुण काही नसतं निर्विकल्प अवस्थेत. म्हणून सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी, म्हणजे सविकल्प समाधी ही सबीज समाधी असं म्हटले. सबीज म्हणजे काहीतरी गुरुची पाय किंवा भगवंताचे पाय किंवा भगवंताची मूर्ती, काहीतरी त्याला तिथं मन एकाग्र करायला काहीतरी लागतं. नंतर ही अवस्था त्याची पुढली जाते की मन एकाग्र करायला काहीच लागत नाही, आणि मन तर स्थिर होऊन जातं एका ठिकाणी, मनाच्या वृत्तीच तयार होत नाही. अशी ज्यावेळेस अवस्था होती त्याला समाधी म्हणतात. योगच चित्तवृत्ती निरोध, हा चित्तवृत्तीचा निरोध होतो ना, वृत्ती तयार होत नाही, पण सुखच फक्त प्राप्त होतं. तर तसं हे इथं सोहमभाव झाल्यानंतर तो सोहमभाव हा सगुण ब्रह्मोपासनेला थोडासा त्रासदायक आहे, त्रास देणारा आहे. आणि सोहमभाव जर निर्माण झाला तर सगुण ब्रह्मोपासना होत नाही, ती एक प्रकारे आडकाट आहे. म्हणून भगवंतांनी असं म्हटलं की त्याला वेगळं एक सगुण ब्रह्मोपासनेचं एक वेगळं मन दिलं. म्हणजे जे जीवनमुक्त महात्मे असतात ते या पद्धतीनं वागतात. याचा अर्थ तात्पर्य अर्थ आहे की ज्ञानोत्तर ते भक्ती करतात. ज्ञानोबाराय झालं, तुकोबाराय झाले, हे सगळे जे लोक आहेत यांचं देवाबरोबर भांडण नाही होतं, यांचं देवाबरोबर जे काय होतं हे सगळं ज्ञानोत्तर भक्तीमध्ये चालतं. ज्ञानाच्या आधीच्या भक्तीत भांडणं शक्य नाही, हे लक्षात ठेवा. कळलं का? ज्ञानाच्या आधी शक्यच नाही हे सगळं करणं. का? कारण तेवढी तयारीच नसते. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये कसं असतं की तो मी एक ज्ञान झालेलं असतं, आणि ज्ञान होऊन फक्त आता कल्पित द्वैत मांडायचं असतं. कल्पित द्वैतामध्ये काय सगळं चालतं, हसावे लागतं, रडावे लागतं, नाटकामध्ये बसल्यासारखं ते. म्हणून त्याचे भांडणे नाटक असतं, त्यांचं प्रेम करणे नाटकच असतं. वस्तुतः जर विचार केला तर त्यांनी नंतर केलेली भक्ती सुद्धा एक प्रकारची नाटक असते. पण ती कसं असतं की आम्हाला शिकवण्यासाठी ते आवश्यक आहे, एक भाग आहे.
म्हणून वेदांतानुसार एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्या साधकानं कसं वागावं याला वेद काही सांगत नाही. अमुक कर तमुक कर असं सांगत नाही. त्याला कोणाचंही बंधन नसतं. पण भगवंतांचं म्हणणं आहे, 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की अशा माणसानं तरी लोकसंग्रहासाठी मात्र कर्म केलं तर चांगलं, करावं असा काही नियम नाही. कारण त्याला वेदही नाही म्हणतात. जसं झोपेमध्ये पिता अपिता भवती वेदा अवेदो भवती असं झोपेमध्ये जसं आहे तसं त्या माणसाचं होतं की एकदा तो हे गेला की पिता पिता राहत नाही. झोपेमध्ये कोणीच राहत नाही की नाही. झोपेमध्ये वेद अवेद होतो, पिता अपिता होतो. तसंच तीच अवस्था होती नंतर की नंतर त्याला वेद काही सांगू शकत नाही. तू अमुक करही म्हणू शकत नाही, करू नकोही म्हणू शकत नाही. वेदाची आज्ञा ही त्रिगुण अवस्थेत असलेल्या जीवन नाही. त्रिगुणावस्थेच्या पलीकडे गेलेल्या जीवाला वेदाची आज्ञा नाहीये. वेद आज्ञा देऊ शकत नाही म्हणजे वेद त्याला निषेधही करू शकत नाही, विधी सांगू शकत नाही. म्हणून निस्त्रय गुण्ये पथी विचरता को विधी को निषेधा असं शुकाचार्यांचा अष्टक आहे. हे शुकाचार्यांचे श्लोक आहेत की त्रिगुणाच्या पलीकडे ज्यावेळेस जाऊत म्हणजे या अवस्थेत काहीच नाही. म्हणजे जीवनमुक्ताने एखाद्याचा खून जरी केला, ते आता कायद्यात जीवनमुक्त आहे की नाही हा भाग सोडून द्या. म्हणजे खरं सांगावं की जीवनमुक्ताने एखाद्याचा खून जरी केला तर तिला पाप लागत नाही. कायदा भाग सोडून द्या. इथला लौकिक कायद्याला त्यांना ते जीवनमुक्त ही कल्पना त्यांच्या डोक्यात नाहीये, ते सोडून द्या. म्हणून तिथे एक भामतीचा प्रश्न पण आहे. असं जर झालं तर ते वाटेल ते वागतील, पण जीवनमुक्त वाटेल तसं कधी वागत नाही. नाही अवलिया वागू द्या तरी त्यांच्याकडून नाही, तसं जरी वागलं तर त्यांच्या वागण्यामधलं तुम्ही नीट लिहा. लोकव्यवहाराच्या विरुद्ध काय वाटतात ते खून करतात का कोणाचा? हा ते तर एरवी लोक खायलेत. आता हल्ली तेच करेल की लोक. हल्ली जे चालू आहे काय फार चांगलं चाललंय का? सगळे एकमेकाच्या गोष्टच खायलीत की ताटाला लागूनच वाढायलेत सगळे एकमेकाच्या. ते काय गजानन महाराजांनी खायची गरज नाही. त्याला जीवनमुक्त कशाला व्हायचं उष्ट होणे खाण्याची? उष्ट खाण्याची गरजच नाही जीवनमुक्त होण्याची. हॉटेलमध्ये जाऊन खायला म्हणजे काय करायला तेच करायला. चालतच नाही. गेलं बिघडलं ते सगळं तंत्र. ते मला काय सांगायचंय की गीते म्हणजे भामतीमध्ये हा प्रश्न आहे की ते वाटेल ते वागतील, तर त्याला उत्तर आहे की तसं नाही, वाटेल ते वागत नाही. लोकव्यवहाराला विरुद्ध ते वागत नाहीत. भलेही तो जीवनमुक्त असू द्या तरी म्हणजे त्याला कुठले पाप लागत नाही. हे जरी खरं असलं तरी मोठे जे व्यवहार आहेत म्हणजे कोणाचा खून करणे किंवा चोरी करणे, लबाडी करणे असं काही कुठलाही जीवनमुक्त करत नाही. कारण त्यांचे कारण एकतर त्याच्या ठिकाणी ती स्थितीच असू शकत नाही, नाही तर तो जीवनमुक्त कसला एक. आणि दुसरं महत्वाचं असं आहे की लोकसंग्रह करण्यासाठी जीवनमुक्त चमत्कार वगैरे करतो हे आहे. त्यामुळे लोकांना मार्गी लावायचं आहे. त्याला जीवनमुक्तावर एक मोठी जिम्मेदारी असते की त्यांना लोकांना मार्गी लावायला पाहिजे. लोकांना मार्गी केव्हा लावतील? त्यांनी चोऱ्याचा पाट्या केल्या तर लोक कसे मार्गी लागतील? त्यांना चोऱ्याचा पाट्या करून नाही चालणार. म्हणून जीवन आणि पडिले वळण इंद्रिय सकळा. जीवनमुक्त जरी झाला तरी त्याला त्याचे जे इंद्रियांना वळण असतं तेच वळण पडतं, हे लक्षात घ्या. हे एक मुख्य म्हणजे जीवनमुक्ताला आवड निवड नसते असं काही नाही. त्याला आवड निवड असते, त्याला खाऊ वाटतं काही चांगलं. त्याला तो जर पहिल्यांदा चमचम खाणार असेल ना, चमचमीत खाणार असेल तर जीवनमुक्त झाल्यानंतर त्याला चमचमीत खाऊ वाटतं. फरक कुठं पडतो? आपण चमचमीत खाऊन त्यांना आपण त्याच्याशी कर्तृत्वाचा अहंकार लावत असल्यामुळे आपल्याला त्या खाण्याचं पाप पुण्य काय लागायचं ते लागतं, त्याला ते लागत नाही. म्हणून विवेकानंद जीवनमुक्त झाल्यानंतर सुद्धा नंतरही ते हे खातच होते की मासे खायचे. का त्याला मासे आवडायचे, मासे भात आवडायचा. त्याचे मुळात हे होते ते बंगालमधले लोक मासे भात खातात, तर ते आधीपासून होतं. तर ते जीवनमुक्तानंतर ते म्हणायचे इच्छा होती ना, जीवनमुक्ताला इच्छा होते, जीवनमुक्ताला आवडतं. एवढंच नाही, जीवनमुक्त आपल्या लोकांचं काहीतरी फार मोठा गैरसमज की जीवनमुक्ताला दुःख होत नाही, असं काही नाही. जीवनमुक्ताला शरीराचे जे काही ते प्रारब्धानुसार जे येणारे दुःख ते दुःखही होतात. पण त्या जीवनमुक्ताला या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, मिथ्या आहेत आणि याचा शरीराशी आणि बुद्धीपर्यंत संबंध आहे, त्याच्या पुढे याचा काही संबंध नाही. हा भाग फार स्पष्ट कळत असल्यामुळं जीवनमुक्त त्याच्यापासून
म्हणजे त्या दुःख वगैरे सहज सहन करतो. दुःख म्हणा सुख म्हणा दोन्ही सहन करण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. सुखात तो वाहून जात नाही ना आणि दुःखात तो रडत नाही ना. त्याचं कारण हे आहे की त्याला ती मर्यादा माहिती आहे त्या सगळ्या गोष्टींची. अवधूत